पुण्यात युतीची चर्चा फिसकटली आणि अजित पवार ताफा सोडून निघाले। पोलीस संरक्षणही न घेता बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, वाहन मात्र बंगल्यावर। मुंबई महापालिकेसाठी भाजप शिवसेनेचं 200 जागांवर एकमत। उर्वरित 27 जागांबाबतचा निर्णय आज होणार। शिवसेनेसोबतच्या बैठकीनंतर अमित साटम यांची माहिती। ठाण्यात युतीबाबत अद्यापही तळ्यात मळ्यात। शिवसेनेनं प्रतिसाद न दिल्यास भाजपची स्वबळावर लढण्याची भूमिका। भाजपकडून एका दिवसाची शेवटची डेडलाईन। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती फिसकटल्याची चर्चा। घड्याळावर निवडणूक लढवण्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आग्रह, तर तुतारीवर निवडणूक लढण्यास शरद पवारांचे राष्ट्रवादी ठाम। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून एबी फॉर्म वाटप करण्यास आजपासून सुरुवात होणार। पहिल्या यादीत कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता। सोलापुरात निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जाणार त्यांचा प्रचार करणार। भाजप आमदार सुभाष देशमुखांचं वक्तव्य। 15 दिवसांपूर्वी भाजपत आलेले निष्ठावंतांच्या मुलाखती घेतायत असं म्हणत नाराजी व्यक्त। कोल्हापुरात काँग्रेसकडून 48 उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर। राजेश लाटकरांसह अनेक दिग्गजांना पुन्हा संधी, तर ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा सुरू असलेल्या जागांचा समावेश नाही। सतेज पाटलांची माहिती। संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला लाख रुपये मोजावे लागतात। 21 पानांचा फॉर्म भरून देण्यासाठी अनेक वकिलांच्या घरासमोर पाट्या लागल्या। आदित्य ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर। 2 दिवसांपूर्वी पक्षाला मोठं खिंडार पडल्यानंतर पहिलाच दौरा। तपोवनातील झाडांचीही पाहणी करणार। कार्ल्याच्या एकविरा देवी ट्रस्टमध्ये कोट्यवधींची अफरातफर झाल्याचा पुजारी गणेश देशमुखांचा आरोप। धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल। मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांनी आरोप फेटाळले। उत्तर प्रदेशात जवळपास 3 कोटी मतदारांची नावं वगळली। 84 लाख बेपत्ता, तर 1.25 कोटी परराज्यात गेले। 23 लाख मतदार डुप्लिकेट। बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा 60वा वाढदिवस साजरा। पनवेलीतल्या फार्म हाऊसवर शुभेच्छा देण्यासाठी कलाकारांची गर्दी। माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनंही शुभेच्छा दिल्या। चौथ्या ॲशेस कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या डावातही 132 धावातच खुर्दा। इंग्लंडसमोर 175 धावांचं आव्हान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।